नमस्कार, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 2023-24 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे, कारण विविध जाहिराती ज्या आहेत यावर्षी प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभाग जो 2017 मध्ये तयार करण्यात आलेला आहे, या विभागांतर्गत सहाय्यक संचालक गट अ आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या क्लास 1 क्लास 2 पोस्टसाठी, कारण या दोन्ही पोस्ट गॅझेटेड आहेत, या पोस्टसाठी अलीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे काल जे आहे ते जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत। या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती, त्याचा पदांचं आरक्षण, त्यासोबतच पदाची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा इत्यादी बाबी आणि अभ्यासक्रम जो काय असू शकतो या रिलेटेड आपण सगळ्या बाबी ज्या आहेत त्या चर्चा करणार आहोत। मित्रहो, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि समाज कल्याण अधिकारी गट ब या दोन्ही पदांच्या जाहिराती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 5 महिन्यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या आहेत। त्यासाठीचं मार्गदर्शन सत्र न्यू इंडिया करिअर फोरम द्वारा सुरू आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे, अनेक उमेदवार महाराष्ट्रातील जे MSW धारक आहेत आणि समाज कल्याण अधिकारी गट ब ज्या पद्धतीने एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकत होते जर मागासवर्ग गटातील असतील तर इथे सुद्धा तसंच आहे। इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या पोस्टसाठी एनी ग्रॅज्युएट जे आहेत ते पात्र आहेत जर तुम्ही मागास वर्गात येत असाल तर। सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। यामध्ये जवळपास बऱ्यापैकी म्हणजे 57 पोस्ट जे आहेत, याच्यामध्ये 57 पदांसाठीची ही जाहिरात आहे। त्याच्यामध्ये दोन्ही पदं जी आहेत क्लास 1 आणि क्लास 2 समाविष्ट आहेत। एक एक करून बेसिक माहिती पाहूया। सुरुवातीला इतर मागास बहुजन कल्याण विभागाविषयी थोडक्यात माहिती पाहूया आणि मग पुढे जाहिरातीकडे जाऊया। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2016 मध्ये, लक्षात घ्या, 2016 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत जे काही पूर्वी योजना राबविल्या जात होत्या, कोणासाठीच्या तर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या आणि विशेष मागास प्रवर्ग या सर्व वर्गांसाठी ज्या काही योजना आहेत त्यामध्ये आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी असतील किंवा सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी असतील, या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एक विशेष जो विभाग आहे तो स्थापन करावा अशी मागणी झाली आणि त्यानुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण हा नवीन विभाग जो आहे तो 27 डिसेंबर 2016च्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि 9 मार्च 2017 रोजी असा जो स्वतंत्र विभाग जो आहे तो निर्माण करण्यात आला। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, विभाग तर तयार करण्यात आला परंतु विभागांतर्गत जे काही कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत यांची पदांची रिक्रुटमेंट जी आहे ती होत नव्हती आणि त्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होती आणि त्याच्या आता जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, आता हे ऑब्लिक यासाठी दिलेलं आहे कारण प्रत्येक पदाचं कर्तव्य सुद्धा वेगवेगळं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, या तीनही पदांना अनुसरून, कारण हे तीनही पदं जे आहेत ते क्लास 1 ची पदं आहेत। त्याच्यामध्ये 26 जागा ज्या आहेत क्लास 1 च्या आहेत। क्लास 1 साठी साधारण एक जागांसाठी जाहिरात काढत असतो विविध विभागांतर्गत आयोग, माहिती आहे तुम्हाला, परंतु आता 2017 नंतर पहिल्यांदाच या विभागामध्ये रिक्रुटमेंट होत आहे। त्याच्यामुळे पदांची संख्या बऱ्यापैकी जास्त आहे आणि अनेक उमेदवार ऑलरेडी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या परीक्षेसाठी तयारी करत आहेत। त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना ही एक सुवर्ण संधी आहे, कारण तुम्ही MSW धारक जे आहेत ते या पदासाठी पात्र आहात, लक्षात घ्या। याच्यामध्ये पदांची संख्या, एकूण संख्या किती आहे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मायनर जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही आपल्या जाहिरातीमध्ये पाहू शकता। 26 पदांसाठी ही जाहिरात आहे। याच्यामध्ये 17 पोस्ट जे आहेत त्या सर्वसाधारण आणि 8 महिलांसाठी राखीव आहेत। बाकी एकूण जर आरक्षण तुम्ही पाहिलात तर दिव्यांगांसाठी जे आहे याच्यामध्ये दिव्यांगामध्ये 26 पैकी जी कर्णबधिरता आहे यांच्यासाठी एक पद जे आहे ते राखीव आहे। ओके, अर्ज करण्याचा कालावधी जो आहे दिनांक 12 डिसेंबर पासून ही प्रक्रिया जी आहे ती सुरू होते आहे आणि 4 जानेवारी म्हणजे 3 जानेवारी असं म्हणा, कारण चलन भरायला 4 जानेवारी दिलेली आहे, 3 जानेवारी पर्यंत तुम्ही ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकता। जवळपास मला माहिती आहे, माझा एक अंदाज आहे की 5000 अर्ज जे आहेत ते फक्त सहाय्यक आयुक्तसाठी गेलेले होते, परंतु तिथे खूप अर्ज जे आहेत ते जाऊ शकले असते, परंतु शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत जो गोंधळ होता, आयोगाला अर्ज विनंत्या सुद्धा कराव्या लागलेल्या होत्या, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्याच्यामुळे अनेकांनी अर्ज सुद्धा भरलेला नव्हता, परंतु आता सर्वांना माहिती आहे की या पोस्ट ज्या आहेत, जी सहाय्यक संचालक आहे ती अ साठीची आहे आणि ती अ साठी MSW धारक जे आहेत याला पात्र आहेत। त्याची शैक्षणिक अर्हता पुढे पाहणार आहोत आपण। आणि गट ब साठी जे आहे ते एनी ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे तिथे 35,000 होते, इथे जवळपास 50,000हून अधिक फॉर्म जे आहे ते जाऊ शकतात, लक्षात घ्या, ठीक आहे। हे गट अ साठी झालं। आता आपण गट ब साठी जर तुम्ही पाहिलात, गट अ साठीच्या जी वयोमर्यादा आहे याच्यामध्ये एकूण 23 आणि जी आहे मॅक्झिमम 43 आहे। बाकी प्रत्येक घटकानुसार थोडंसं शिथिलतम पण जे आहे, तर जर तुम्ही उच्च शैक्षणिक अर्हता धारण करत असाल तर तुम्हाला शिथिलतम राहू शकतं। त्याच्यामुळे तुम्ही बारकाईने जाहिरात जी आहे ती व्यवस्थित वाचा, कारण मी प्रत्येक मुद्दा वाचून तुम्हाला दाखवू शकत नाही। ओके, याच्यामध्ये दिव्यांग साठी 45 हे वय आहे। शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे, क्लास 1 साठी सहाय्यक संचालक या पोस्टसाठी, प्रकल्प अधिकारी या पोस्टसाठी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे पजेस डिग्री ॲटलीस्ट सेकंड क्लास, लक्षात घ्या, म्हणजे ॲटलीस्ट सेकंड क्लास तुमच्याकडे डिग्री आहे, कुठलीही डिग्री चालेल। आणि लक्षात घ्या की पजेस 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री, जर तुमच्याकडे 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा डिग्री असेल, कशामध्ये तर मास्टर इन सोशल वर्क, सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे तुमच्याकडे थोडक्यात MSW असेल तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही डिग्री पण तुमची झालेली पाहिजे आणि MSW झालेलं पाहिजे, तर
तर तुम्ही ही जी पोस्ट आहे याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये प्राधान्यशील अर्हतामध्ये असा उल्लेख करून देण्यात आलेला आहे. प्राधान्यशील अर्हता म्हणजे ती कंपल्सरी नसते. अनेकांचा गैरसमज होतो की सर ते कंपल्सरी आहे का, तसं नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. प्राधान्यशील अर्हता अशी आहे की जेव्हा निवड करायची आहे, स्क्रीनिंग टेस्ट झालेली आहे, मुलाखत झालेली आहे, शिफारस करायची आहे, तर या वेळेस लक्षात घ्या मुलाखतीच्या वेळेस सुद्धा याचा विचार करण्यात येऊ शकतो. त्याच्यामध्ये हॅव ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन सोशल वेलफेअर डिपार्टमेंट. मग जर तुमच्याकडे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचा अनेक उमेदवार जे आहेत ते आता सहाय्यक आयुक्तासाठी भरलेले आहेत, त्यांच्याकडे ऑलरेडी क्लास 2 पोस्टवर आहेत. माझ्याकडेच अनेक जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये क्लास 2 पोस्टवर आहेत. तेव्हा तुमच्याकडचा हा जो एक्सपिरियन्स आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, किंवा मग जर तुम्ही हॅव मेड स्पेशल कंट्रीब्युशन ऑफ सोशल वेलफेअर इन्क्लुडिंग बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे जर तुम्ही बॅकवर्ड क्लासेसच्या सोशल वेलफेअरसाठी काहीतरी विशेष जर तुम्ही काम किंवा कार्य केलेलं असेल आणि अशा पद्धतीचा विथ पुरावा, लक्षात घ्या, विथ एव्हिडन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते, आणि आयोगाच्या फॉर्मॅटमध्ये जो तुम्हाला द्यावा लागतो, जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स कुठलाही असेल तर तुमचा नक्की प्राधान्यशील अर्हता म्हणून विचार केला जाऊ शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आता नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पे स्केल किती आहे. पे स्केल जसं मी तुम्हाला इथे सांगितलंय की पे स्केल याच्यामध्ये दिलेला आहे बघा, इथे S18 हा पे स्केल आहे. याच्यामध्ये 49,100 ते 1,55,800 म्हणजे भरपूर आहे. ठीक आहे, असं म्हणूया आपण. आता याच्यामध्ये गट ब पदासाठी जर तुम्ही पाहिलात तर पे स्केल हा 15 आहे. याच्यामध्ये 41,800 ते 1,32,300 अशा पद्धतीने जो आहे तो वेतन जे आहे ते असणार आहे. याच्यामध्ये किमान वय हे 20 पाहिजे. मॅक्स टू मॅक्स मागास वर्गांसाठी 43 आहे आणि अराखीव जे आहे ते 38 आहे. बाकी जसं सेम तिथे काही बाबतीत जे आहे ते शिथिलता आहे, तर तसं इथे सुद्धा ती गोष्ट लागू शकते, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, हे झालं वयोमर्यादेच्या बाबतीत. परंतु विशेष करून ज्याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते म्हणजे गट ब साठी कोण अप्लाय करू शकतात, गट अ साठी कोण अप्लाय करू शकतात हे मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. जर तुमची डिग्री आहे आणि MSW झालेला आहे तर तुम्ही गट अ साठी अप्लाय करू शकता. परंतु गट ब मध्ये लक्षात घ्या तुमचा MSW नाही आहे, BSW नाही आहे, तरी सुद्धा लक्षात घ्या, तरी सुद्धा तुमच्याकडे मराठीचं नॉलेज आहे आणि पॉझेस डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून जर रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे ती, कारण आपण कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून, ऑनलाईन युनिव्हर्सिटीमधून तर आपण काही हे करत नाही, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर डिग्री जर झालेली असेल, लक्षात घ्या, आणि जर तुम्ही बॅकवर्ड क्लासेसमध्ये येत असाल, तुम्ही कुठलीही डिग्री असू द्या, लक्षात घ्या. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे कोण कोण आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, त्यासोबतच OBCs आहेत, लक्षात घ्या. त्यासोबतच इतर मागास वर्ग जसं आहे तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत म्हणजे EWS जो आहे, आणि अनाथ विद्यार्थी असतील किंवा दिव्यांग असतील, तर तुम्हाला सुद्धा बॅकवर्ड क्लासेसला जी शैक्षणिक अर्हता आहे ती तुम्हाला सुद्धा लागू आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या सेक्शनमध्ये येत असाल किंवा बॅकवर्ड क्लासेसमध्ये येत असाल तर तुमच्याकडे कुठलीही डिग्री जरी झालेली असेल, इंजिनिअरिंग का असेना ती सुद्धा चालेल, लक्षात घ्या. आणि मात्र मराठीचं नॉलेज पाहिजे, जे तुमच्या 10वीला मराठी सब्जेक्ट असतोच, लक्षात घ्या. ठीक आहे. जर तुम्ही बॅकवर्ड क्लासेसमध्ये येत असाल, जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल, लक्षात घ्या, जर ओपनमध्ये येत असाल तर तुमची डिग्री झालेली पाहिजे. कशामध्ये? सोशल वेलफेअर सर्व्हिस, लक्षात घ्या, किंवा सोशल वर्क ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल, लक्षात घ्या, जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल तर तुमचं बॅचलर ऑफ सोशल वर्क, थोडक्यात आपण असं म्हणूया, सोशल वर्कमध्ये तुमची डिग्री झालेली पाहिजे, लक्षात घ्या. काही काही युनिव्हर्सिटीमध्ये वेगळ्या पद्धतीने ते उल्लेख केला जातो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं BSW थोडक्यात झालेलं पाहिजे तुमचं, जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर. बाकी जर तुम्ही OBC, SC, ST, दिव्यांग, अनाथ, EWS मध्ये येत असाल, NT असाल, तर तुम्ही कुठलीही डिग्री तुमची चालेल, मराठीचं नॉलेज पाहिजे. तुमच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते दिसेल आणि तुम्ही एलिजिबल दाखवेल सुद्धा. ठीक आहे. नाही दाखवाल तर तुम्हाला आयोगाचा संपर्क करून ह्या गोष्टी करता येऊ शकतात. समाज कल्याण अधिकारी साठी सुद्धा फॉर्म भरताना अनेकांना अडचणी आलेल्या होत्या, पण आयोगाशी संपर्क केल्यानंतर तो सॉर्ट आउट झालेला आहे मुद्दा. ओके. याच्यामध्ये या पदाचं कर्तव्य काय आहे, कार्य काय आहे, नक्की काय काम करावं लागतं, लक्षात घ्या. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ही पोस्ट जी सहाय्यक संचालक पदासाठीची आहे ती क्लास 1 ची आहे आणि मुख्य एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून सुद्धा ती व्यक्ती काम करते. तेव्हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम करणे, नियंत्रण ठेवणे, त्यासोबतच याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पैलू मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. याच्यामध्ये बघा की न्यायालयीन प्रकरणात शपथपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक तेथे संचालकांची, प्रादेशिक उपसंचालकांची मदत घेणे, त्यांचं मार्गदर्शन घेणे याबाबत. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी, एक संशोधन अधिकारी म्हणून सुद्धा काम करावं लागतं आणि प्रकल्प अधिकारी म्हणून सुद्धा काम करावं लागतं. तर विशेष करून संशोधन अधिकारी म्हणून काम करताना काय गोष्टी सांभाळाव्या लागतात, तर इथे त्याचं एक वेगळं वर्गीकरण पद दिलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय सहाय्यक आयुक्त क्लास 1 पेक्षा म्हणजे समाज कल्याणपेक्षा इथे जास्त वर्क आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम इथे जास्त आहे, असं माझं व्यक्तिगत आकलन आहे. ठीक आहे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की बहुजन कल्याण अधिकारी, जर किंवा त्याला आपण OBC वेलफेअर ऑफिसर असं म्हणूया थोडक्यामध्ये, तर OBC वेलफेअर ऑफिसरसाठी काय काम आहे, तर इथे समाज कल्याण अधिकारी गट ब पेक्षाही बऱ्यापैकी कामाचं स्वरूप जे आहे ते भिन्न आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सोबतच तुम्हाला एक प्रमुख म्हणून सुद्धा काम पाहावं लागतं.
आणि विशेष करून लक्षात घ्या योजनांची अंमलबजावणी जवळपास आपल्या विभागाच्या मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेत म्हणजे जवळपास 25 ते 30 अशा प्रमुख योजना आहेत लक्षात घ्या. बाकी मायनर योजना तर वेगळ्या आहेत परंतु 25 ते 30 अशा योजना आहेत ज्याची अंमलबजावणी विभाग जो आहे तो करतो आहे. मग त्याच्यामध्ये वेगळं वर्गीकरण आहे. शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी, आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी, सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या राबवणे हे विभागाचं काम आहे. तर एकंदरीत आपण विभागाचं काम पाहिलं. याची सविस्तर माहिती जाहिरात पदाचं कर्तव्य आपल्या टेलिग्राम चॅनलला आहेत. 3ही टेलिग्राम चॅनल आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभागासाठीचं वेगळे चॅनल आहे, समाज कल्याण विभागासाठीचं वेगळे चॅनल आहे आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी जी आहे आदिवासी विकास विभाग SRO ची त्याची सुद्धा मागणी पत्र आता आयोगाकडे गेलेलं आहे. ते सुद्धा जाहिरात लवकरच येणार आहे. या 3ही पदांना मार्गदर्शन केलं जातं. तुम्ही हे 3ही टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता. त्याच्या लिंक खाली दिलेले आहेत. तुम्ही सर्च सुद्धा करू शकता. ओके, आता अभ्यासक्रम काय असू शकतो तुम्हा सर्वांचा प्रश्न आहे. तुम्ही ज्याच्यासाठी हा व्हिडिओ आतापर्यंत कदाचित काही लोकांनी पुढे घेऊन पण बघितलेला असेल. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या की अभ्यासक्रम आयोगाची एक कार्यपद्धती आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कार्यपद्धती याचा अर्थ काय की सरळ सेवा आणि स्पर्धात्मक परीक्षा या दोन्ही परीक्षांचं जे नियमावली म्हणा किंवा त्यांची कार्यपद्धती म्हणा ती पूर्णतः भिन्न आहे. स्पर्धात्मक परीक्षा ज्या राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा ह्या सगळ्या गोष्टी आहेत यांचं सगळं ठरलेलं आहे. परंतु ज्या सरळ सेवेच्या एक्झाम्स असतात लक्षात घ्या त्या काय होतात विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभव यावर आधारित असतात बहुतांश. मग त्यावेळेस मग आयोगाचं असं आकलन आहे की विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित पदांची संख्या कमी असते. त्यासोबतच अप्लाय करणारे उमेदवार हे किती आहेत हे बघून त्याच्यानंतर जी आहे ती निवड प्रक्रिया जी आहे ती ठरवली जाते. परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या बेरोजगार युवकांचं प्रमाण भरपूर आहे. त्यासोबतच ती विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभव धारण केलेले लाखो उमेदवार आहेत. त्याच्यामुळे आयोगाच्या एक पदासाठीच्या जाहिरातीला सुद्धा हजारो फॉर्म जातात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे परीक्षा आयोगाला घ्यावी लागते कारण स्क्रीनिंग टेस्ट घेणे कंपल्सरी होऊन जातं त्यावेळेस. कारण एवढ्या मोठ्या आता तुम्ही समाज कल्याण अधिकारी गट ब साठी फक्त 35,000 असं जरी आपण गृहीत धरलं तर इथे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारीसाठी जवळपास 50,000हून अधिक फॉर्म जातील असं माझं एक आकलन आहे. दुसरी गोष्ट सहाय्यक संचालक पदासाठी सुद्धा जवळपास 10,000च्या आसपास फॉर्म जाऊ शकतात. लक्षात घ्या आसपास म्हणजे आता इथे 5,000 गेलेत पण एक साधारण 8,000 पर्यंत किमान असं आपण म्हणू शकतो. एक्झॅक्टली सांगता येणार नाही तरी सुद्धा आसपास जे आहे ते फॉर्म जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्याची माहिती मागच्या वेळेस जाहिरात आली अनेकांना माहिती सुद्धा नव्हतं. आता सुद्धा जे स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आहेत त्यांना हे माहिती सुद्धा नाहीये बऱ्याच उमेदवारांना की ही जाहिरात आलेली आहे आणि त्याला आपण इलिजिबल आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याला आपण एकच परीक्षा असते. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त एक स्क्रीनिंग टेस्ट असते आणि त्याच्यानंतर मग मुलाखत जी आहे ती घेतली जाते आणि मग शासनाकडे शिफारस केली जाते. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम विन विन सिच्युएशन आहे. तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल, ओबीसी वर्गामध्ये किंवा इतर मागास वर्गामध्ये येत असाल तरी भरू शकता. तुमचं MSW झालेलं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळे आता जे विद्यार्थी सहाय्यक संचालक, सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण अधिकारीसाठी फॉर्म अभ्यास करीत आहेत तर त्यांच्यासाठी हे नक्कीच गोल्डन चान्स आहे. कारण तुमची ऑलरेडी पदसंख्या वाढली असं तुम्ही गृहीत धरून टाका. कारण याच्यामध्ये सिलेबस जवळपास सारखा असण्याची शक्यता आहे. काही मुद्दे मात्र भिन्न असू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. मग काही मुद्दे कुठले भिन्न असू शकतात तर तेच मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता सहाय्यक आयुक्त गट अ या पदाचा म्हणजे जाहिरात आल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर अभ्यासक्रम आला. मी तुम्हाला म्हणत सुद्धा होतो या अभ्यासक्रमामध्ये काही बदल जे होऊ शकतात त्याच्यामध्ये कुठले संभाव्य बदल असू शकतात यातले अनेक मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले सुद्धा होते. आणि त्यानुसार मग आपलं जे समाज कल्याण संपूर्ण समाज कल्याण अध्ययन हे जे पुस्तक आहे संपूर्ण समाज कल्याण अध्ययनचं या 850 पानांच्या पुस्तकामध्ये त्याचा समावेश सुद्धा करून दिलेला होता. काही उर्वरित मुद्दे जसे ऊसतोड कामगार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण नव्याने देत आहोत. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये काहीही जरी बदल जरी झाला तरी आपण ते कंटेंट जे आहे ते प्रोव्हाइड करत आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता सहाय्यक संचालक पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो काय असू शकतो तर बघा शैक्षणिक अर्हता जरी सारखी असली लक्षात घ्या शैक्षणिक अर्हता जरी सारखी असली तरी सुद्धा पदाचं कर्तव्य लक्षात घ्या आणि जबाबदारी ही मात्र भिन्न आहे. पदाचं एकंदरीत विभाग मात्र पूर्णतः चेंज आहे. जेव्हा तो विभाग म्हणजे समाज कल्याण विभाग विशिष्ट घटकांसाठी काम करतं तर त्या दृष्टिकोनातून त्या पदावर असणारी जी व्यक्ती आहे त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्या घटकांचं ज्ञान असणं गरजेचं ठरतं. तर याच्यानुसार तो अभ्यासक्रम जो आहे तो डिझाईन केला जातो. इथे सुद्धा इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये इतर मागास वर्ग जो असेल किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती असेल यांच्या शैक्षणिक समस्या आर्थिक समस्या आणि सामाजिक मागासलेपणा याची कारणं लक्षात घ्या. त्यासाठीच्या शासनाच्या योजना त्याची धोरणं लक्षात घ्या आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या भिन्न आहेत. तर त्याच्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या समस्या जशा भिन्न आहेत म्हणून मग अनुसूचित जाती आणि जमातींसाठीचा आयोग राष्ट्रीय लेवलवर जेव्हा वेगळा केला जातो किंवा राज्यामध्ये सुद्धा तशी चर्चा होते तेव्हा सुद्धा मग सामाजिक मागासलेपणा मग तो अनुसूचित जाती जमातीचा वेगळा आहे आणि मग इतर दुर्बल घटक जे असतील किंवा मागास वर्ग असतील किंवा भटक्या जमाती असतील यांचा वेगळा आहे. त्याच्यामुळे
यांच्या समस्या त्याचा अंतर्भाव जो आहे तो संभाव्य अभ्यासक्रमामध्ये नक्की केला जाऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण पोर्शन जो आहे तो या अभ्यासक्रमामध्ये असेल. लवकरच आयोगाचा अभ्यासक्रम जो आहे या पदासाठीचा तो घोषित होईल, परंतु काय असू शकतो याचा अंदाज जर आपण पाहिला तर यातले बऱ्यापैकी मुद्दे तिथे असणार आहेत. काही वेगळे मुद्दे असणार आहेत, त्याची आपण नव्याने तयारी पुढे पाहणार आहोत जर याचा एक वेगळा कोर्स जेव्हा तो येणार आहे तेव्हा. ओके. आणि गट ब साठी, आता गट अ साठी सहाय्यक संचालक पदासाठीचा अभ्यासक्रम हा विस्तृत असणार आहे, परंतु जे एनी ग्रॅज्युएट ओबीसी एससी एसटी जे काही मागास वर्गातील विद्यार्थी आहेत, जे आता समाज कल्याण आपल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी म्हणून जे फॉर्म भरणार आहेत, ओबीसी वेलफेअर ऑफिसर आपण त्याला थोडक्यात म्हणूया, तर त्यांच्यासाठी तुम्हाला सर्वांना सांगतोय की 60-40 असा रेशो तुम्ही पकडू शकता. जो 60 रेशो आहे, जो हा आपला संपूर्ण समाज कल्याण अध्ययन म्हणजे हा 850 पानांचं पुस्तक, याला तुम्ही गृहीत धरा याच्यामध्ये, कारण बऱ्यापैकी पूर्ण कव्हर होतो याच्यामध्ये. हा 60% रेशो आणि 40% जो जीएस आहे, जनरल स्टडीचा जो पोर्शन आहे तो आपल्याला रेग्युलरच असणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर मराठीचं ज्ञान चेक करण्यासाठी मराठी विचारतील, ते तुम्हाला इंग्रजी विचारणार नाहीत. ओके. त्यामुळे हा सिलेबस बऱ्यापैकी इथे लागू आहे. म्हणजे तुम्ही समाज कल्याण अधिकारी गट ब पदाची तयारी करत असाल तर तुम्हाला इथे इतर मागास वर्ग जो आहे ओबीसी वेलफेअर ऑफिसर, तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार. जे वेगळे घटक आहेत इथे सुद्धा असू शकतात, लक्षात घ्या. ॲज इट इज सिलेबस असेल असं नाही, 80% सिलेबस असू शकतो, परंतु 20% हा भिन्न असू शकतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या दोन्ही पदांची जर तुम्ही तयारी करत असाल आणि जर तुम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि समाज कल्याण अधिकारीचा फॉर्म भरलेला असेल, लक्षात घ्या, तर तुम्हाला या दोन्ही पुस्तकांची मदत आणि आपल्या न्यू इंडिया करिअर फोरमचा क्लास याची नक्कीच मदत जी आहे ती होऊ शकते. आपल्या सहाय्यक संचालक ए आणि ओबीसी वेलफेअर ऑफिसर या पदासाठीचा जो क्लास आहे तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो आहे तो सुरू होणार आहे. त्यामुळे आयोगाच्या पुढच्या ज्या काही सूचना आहेत किंवा अद्ययावत माहिती आहे त्याच्यानुसार आपला जो क्लास आहे तो सुरू होईल. परंतु या संपूर्ण घटकांसाठीचा जो काही पोर्शन आहे तो मी तुम्हाला एकदम टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड कंपाईल करून तुम्हाला देतो आहे. आता आपण थोडंसं विभागाच्या बाबतीत पाहूया. आपण समाज कल्याण अधिकारी गट ब च्या दृष्टिकोनातून आपण चर्चा केलेलीच आहे. ओबीसी वेलफेअर ऑफिसरच्या दृष्टिकोनातून मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचे कल्याण यासाठी विभाग नक्की काय काम करतात, त्याची रचना कशी आहे ती थोडक्यात समजून घेऊया आणि त्याच्यानंतर काय बदल असू शकतात हे सुद्धा आपल्याला बघायला लागणार आहे, कारण ही पोस्ट जी आहे ती पहिल्यांदाच भरली जाते आहे. विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली खालील क्षेत्रीय कार्यालय आहेत. कुठले कुठले कार्यालय आहेत तर संचालक आहेत. एक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, या अंतर्गतच आता आपली पदभरती होते आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ आहे मुंबईमध्ये. महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्ग जो वित्त विकास महामंडळ आहे, जसं प्रत्येक विभागाअंतर्गत असतं, इथे सुद्धा मुंबईमध्ये आहे. आणि महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग जो पुण्यामध्ये मुख्यालय आहे. मग त्यानंतर महाज्योती ही संस्था कार्यरत आहे. त्यासोबत अमृत ही नवीन संस्था जी आहे, महाराष्ट्र संशोधन आणि उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणून अमृत, त्याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. तर या विभागांतर्गत कार्य करणारे हे काही प्रमुख कार्यालय आहेत, एकूण 6. या कार्यालयाअंतर्गतच लक्षात घ्या जो संचालनालय आहे त्या संचालनालयाअंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभाग ज्याच्या अंतर्गत येते, या विभागाअंतर्गत काही योजना राबवल्या जातात. त्याची वर्गवारी आहे. एक शैक्षणिक योजना, दुसऱ्या आर्थिक उन्नतीच्या योजना आहेत आणि सामाजिक सामूहिक योजना. जवळपास याच्यामध्ये 5-6 योजना आहेत. इथे एक योजना आहे आणि इथे 17 योजना आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे जवळपास 17 आणि 18 आणि 2 20 आणि 4 24 म्हणजे जवळपास 25 योजना ज्या आहेत अशा प्रमुख योजना आहेत. या सगळ्या योजनांचा समावेश आपल्या सिलेबसमध्ये राहणार आहे, लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या योजना भिन्न आहेत. जी आपण समाज कल्याणला वाचतो त्याहून भिन्न आहेत पूर्ण, लक्षात घ्या. समाज कल्याणचा याच्याशी काही संबंध नाहीये. हा संपूर्ण पोर्शन वेगळा असणार आहे, लक्षात घ्या. आणि मग याच्यामध्ये जर वेगळी जसं आपल्याला ऊसतोड कामगारांच्या समस्या विचारले तसं इथे सुद्धा वेगळ्या पद्धतीने जे आहेत विमुक्त जाती भटक्या जमाती यांचं एकंदरीत दशवार्षिक आकडेवारीपासून त्यांच्या समस्या काय आहेत, त्यावर उपाय काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, असे अनेक जे आहेत मुद्दे जे आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये असू शकतात. ओके. शैक्षणिक योजनांमध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत जसं मी तुम्हाला ज्याचा उल्लेख केला 25 आसपास, तर या सगळ्या योजना त्याची मी आता तुम्हाला जेव्हा सेशन सुरू करणार आहे त्याची सगळी प्रत्येक योजनाची विथ डेटा, विथ आकडेवारी, विथ सुधारित शासन निर्णय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ज्या आपली बॅच जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बॅच आपली सुरू होऊ शकते. ओके. त्या एकूण जवळपास 17 योजना ज्या आहेत या शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठीच्या आहेत. बरेचदा काय होतं, आता मला परवा सुद्धा त्या आडे सरांचा एक मेसेज आलेला होता की आयोगाच्याच वेबसाईट म्हणजे विभागाच्याच वेबसाईट, आयोग म्हणण्यापेक्षा विभागाच्याच वेबसाईटवर जी माहिती दिली जाते ती सुद्धा अद्ययावत नसते. बऱ्याचदा आपल्याला अशी सवय सुद्धा झालेली असते की आउटडेटेड पुस्तकं घ्यायची. आता इतर मागास बहुजन कल्याण आहे तर मग चला आपण बळवंत चौकात जायचं आणि इतर मागास बहुजन कल्याणसाठी काय काय पुस्तक आहेत बघायचं. त्या पुस्तकात अद्ययावत माहिती असणं अतिशय गरजेचं ठरतं, कारण ही परीक्षा जी आहे ती आता घेतली जाणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग शासनाचे निर्णय हे वेळोवेळी चेंज होत राहतात, लक्षात घ्या. शासकीय योजना ज्या आहेत त्या वेळोवेळी अद्ययावत होत राहतात. वेबसाईटवर सुद्धा बऱ्याचदा येत आहे. त्यासाठी आपल्याला शासन निर्णय जे आहे ते आपला एक ऑथेंटिक स्रोत
असतो, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणून आपल्या या ज्या पुस्तकामध्ये सुद्धा समाज कल्याणच्या पुस्तकामध्ये ज्या विविध समाज कल्याणच्या योजना दिल्या त्या सुद्धा त्याची अद्ययावत माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे समाज कल्याणासाठी. तसंच मग आपण पुढे जेव्हा इतर मागास बहुजन कल्याण विभागाची जी बॅच येणार आहे त्या बॅचमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने त्या घटकासाठीच्या योजना, धोरणं, त्याच्या समस्या ह्या सगळ्या बाबी इथे पाहणार आहोत. हे दोन्ही जर तुम्ही सहाय्यक आयुक्तासाठी जर तयारी करसाल तर नक्कीच तुमचा फायदा आहे. आणि या पोस्टसाठी जे आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि समाज कल्याण अधिकारी याची बॅच ऑलरेडी आपल्या ॲपवर सुरू आहे. मित्र हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जे विद्यार्थी या पदांसाठी एलिजिबल आहेत, पात्र आहेत, त्या पदांपर्यंत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो नक्की पोहोचवा. भेटूया आपल्या सेशनमध्ये. धन्यवाद.